नमस्कार, मी परमदास जाधव. तर सध्या जे इराण, अमेरिका आणि रशिया यांच्यामध्ये जो युद्ध चालू आहे, खास करून अमेरिका आणि इराण. तर याच्यामुळे जे हॉर्मुझची सामुद्रधुनी आहे, त्याच्यामध्ये खूप असा मोठ्या प्रमाणामध्ये हा तणाव वाढलेला आहे आणि म्हणून जो समुद्रधुनी आहे, हॉर्मुझची सामुद्रधुनी, त्याच्यामधून जे जहाजे येणे-जाणे करतात, तेल आयात निर्यात करतात, तर त्याच्यासाठी जे इराणने काही पैसे वसूल करत आहेत इराण सध्या. तर $20 लाख हा घेत आहे. तर आपल्या भारत देश आहे, याच्याकडून किती पैसे घेत असतील? तर इराणने भारताला मित्र देश म्हणून आपला मानलेला आहे. तर या मार्गावरून प्रवासाची परवानगी दिलेली आहे. तर आतापर्यंत या मार्गावर भारताचे हे 8 LPG टँकर सुरक्षितपणे बाहेर पडलेले आहेत. तर हा मार्ग भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आपले हे 90% तेल आणि वायू आयातीसाठी मध्य पूर्वेवर आपण अवलंबून आहोत असतो. तर अमेरिका आणि इराण यांच्या दरम्यान सध्या 2 आठवड्याच्या विरामात झालेला आहे. मात्र अद्याप ही हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांच्या प्रवासासंदर्भात अनिश्चितता कायम आहे. या मार्गावरून जाणाऱ्या काही जहाजांकडून इराण तब्बल $20 लाख सुमारे ₹1 कोटी एवढे शुल्क वसूल करत असल्याचे वृत्त आहे. असे असताना भारताने या सागरी मार्गावरून जहाजाच्या स्वतंत्र आणि सुरक्षित वाहतुकीची भूमिका घेतलेली आहे. तर या संदर्भात इराणच्या संसदीय राष्ट्रीय सुरक्षा समितीचे सदस्य अलाउद्दीन बोरोजेदी यांनी दिलेल्या माहितीनुसार हॉर्मुझ पार करणाऱ्या जहाजांकडून $2 दशलक्ष ट्रान्झिट शुल्क वसूल करणे ही इराणची शक्ती दर्शवते. तर 28 फेब्रुवारीला अमेरिका आणि इस्रायल यांनी एकत्रितपणे इराणवर हल्ला केलेला आहे. तेव्हापासून तेल आणि गॅस वाहतुकीसाठी हा मार्ग बंद केलेला आहे. तर इराणकडून आकारल्या जात असलेल्या या शुल्कासंदर्भात बोलताना भारतीय परराष्ट्र मंत्र्यांचे प्रवक्ते रणधीर जायस्वाल यांनी गुरुवारी स्पष्ट केलेले आहे की हॉर्मुझच्या सामुद्रधुनीपासून प्रवास करण्याच्या बदल्यात इराणला पैसे देण्याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. भविष्यात अशी परिस्थिती निर्माण झाल्यास योग्य निर्णय हा घेतला जाईल. तर महत्त्वाचे म्हणजेच इराणने भारताला मित्र देश म्हणून मार्गावरून प्रवासाची परवानगी दिलेली आहे. आतापर्यंत या मार्गावर भारताचे 8 LPG टँकर्स हे सुरक्षितपणे बाहेर पडलेले आहेत. हा मार्ग भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण भारत आपले 90% तेल हे आणि वायू आयातीसाठी मध्य पूर्वेवर अवलंबून आहे आणि म्हणून इतर देशांकडून जरी इराण हा $20,000 घेत असला तरी सध्या तरी आपल्या भारताकडून काही पैसे घेत नाही. भारताला काही पैसे मोजावे लागत नाही आणि म्हणून ही आपल्यासाठी आणि भारतासाठी आनंदाची बातमी ही म्हणावी लागेल. तर इथेच थांबतोय. धन्यवाद.